न्यू ट्रिकने आपण पॅन्टचा वापर करणार आहोत। जुन्या पॅन्टचा खूप सुंदर असा वापर करणार आहोत। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण न्यू ट्रिकने चेन सुद्धा लावणार आहोत आणि या ज्या पॅन्टचा आहे तो खूप सुंदर असा वापर इथे आपण आज करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पॅन्ट जी आहे ती कट करून घेणार आहे। व्यवस्थित पॅन्ट जी आहे ती सगळ्या जॉइंट जे आहे ते मी इथे काढून घेणार आहे आणि इथून आपण एक 3 पीस आपल्याला एक सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर इथे जे आहे ते मी मेजरमेंट प्रमाणे इथे जे आहे ते कटिंग करून घेणार आहे या कपड्याची। तर मी पॅन्ट मधून कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे 2 पीस मी जॉइन करून घेणार आहे। हे 2 पीस आणि आपल्याला असे 3 पीस लागणार आहेत। तर मी इथे जे आहे ते हे पीस जो आहे तो मोठा एकमेकाला जॉइन करून घेतलेला आहे आणि यानंतर मी नॉन वेन यावरती ठेवून सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे पिनअप करून। तर मी ते नॉन वेन वापरत आहे, तुम्ही इथे राईस बॅग गोणी किंवा फॉर्म वापरू शकता आणि सगळ्या बाजूने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। आणि हा पीस जो आहे तो मी क्विल केला तरी चालेल। तर मी हे 3 पीस हे कट करून घेतलेले आहेत आणि नॉन वेन याला जॉइन करून घेतलेला आहे। सगळ्या बाजूने मी शिवून घेतलेला आहे आणि 3 पीस मी हे जॉइन करून घेतलेले आहेत। तर हे जे आहे ते याचं मेजरमेंट सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याआधी आपल्याला इथे जे आहे ते बेल्ट जॉइन करून घ्यायचं आहे। तर बेल्ट जोडण्यासाठी आपण इथून जे आहे ते 5 इंचावर असं मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूने जे आहे ते 5-5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि ते बेल्ट जो आहे तो मी रेडीमेड वापरणार आहे। तुम्ही इथे कपड्याचा फोल्ड करून बेल्ट वापरू शकतात। तर इथे सुद्धा दोन्ही बाजूंनी आपल्याला 5-5 इंचावर मार्क करायचं आहे आणि इथे जे आहे ते बेल्ट जॉइन करण्यासाठी बेल्टची लांबी जी आहे ते आपल्याला 16 इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे ते 1 इंच ठेवायची आहे आणि बेल्ट जे आहे ते 2 आपल्याला इथे लागणार आहे 16 बाय 1 इंचाचे आणि अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो आपल्याला इथे असं ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर याचं मेजरमेंट जे आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे मी पूर्ण पीसचं। तर इथे दोन्ही बेल्ट जे आहेत ते मी इथे जॉइन करून घेणार आहे। अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचा आहे आणि मग इथे जॉइन करून घ्यायचं आहे। तुम्ही यापेक्षा मोठा बेल्ट सुद्धा बनवून इथे लावू शकतात। तर मी ते 16 इंचाचा बेल्ट जो आहे तो इथे जॉइन करणार आहे। तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेणार आहे। तर इथे बेल्ट जो आहे तो मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे आणि असा सिंगल पीस आपला इथे तयार झालेला आहे। त्यानंतर आपण याचं मेजरमेंट बघूया। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 17 बाय 26 इंच याचं मेजरमेंट आहे आणि असं आपल्याला एक सिंगल पीस लागणार आहे। त्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे। अस्तरचं जे इथे मेजरमेंट आहे ते 11.5 बाय 11.5 इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे तेवढा भाग ओपन ठेवायचा आपण जिथे मार्किंग केली आहे आणि आजूबाजूने 2 बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे आणि कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि जिथून आपण ओपन भाग ठेवला आहे तिथून आपल्याला आतमधून जो आहे तो कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला असे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून आपल्याला जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला अस्तरचा दुसरा भाग लागणार आहे। तर याचं मेजरमेंट सुद्धा सेम आहे 17 बाय 26 इंच। हा सुद्धा पीस आपल्याला सिंगल लागणार। याला आपल्याला आता पॉकेट जॉइन करून घ्यायचं जो आपण छोटं आपण पॉकेट बनवलेलं आहे ते जॉइन करायचं आहे। तर वरून मी 3 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सेंटर काढून घ्यायचा आहे ह्या पीस आणि याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे दोघींचा आणि दोघींचा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने सेंटरच्या समोर सेंटर ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। तिन्ही बाजूंनी आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे आपल्याला तिघे बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला सेंटरमध्ये सुद्धा शिवायचं आहे। इथे असं सरळ शिवून घ्यायचं आहे आणि आपले 2 पॉकेट जे आहेत ते इथे तयार होणार आहेत। तर आजूबाजूने शिवून घेतलेला आहे मी आणि मध्ये सुद्धा सेंटरमध्ये शिवून घेतलेला आहे आणि असे आपले 2 पॉकेट जे आहेत ते तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि जिथे बंद बाजू आहे तिथे आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे जे आहे ते मी बंद बाजूला मार्किंग करून घेणार आहे। आपल्याला इथे बेस बनवायचा आहे। तर 2.25 इंचावर इथे मी मार्क करत आहे आणि इथून आपल्याला 2.25-3 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर मी ते बॉक्स तयार करून घेतलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे जे आहे ते 2.25 इंचावर मार्क करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2.25-3 इंचावर असं मार्क करून अशी लाईन अशी ओढून घ्यायची आहेत आपल्याला
आणि आपण हा बेस तयार करणार आहोत। बेससाठी आपण हे जे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत। आता हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत। तर मी ते दोन्ही बॉक्स जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि असा आकार जो आहे तो याचा दिसतो आणि दोन्ही साइडने आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही साइडने मी ते शिवून घेतलेला आहे। त्यानंतर जो बॉक्स कट केलेला होता तो बॉक्स जो आहे तो असा त्रिकोणी आपल्याला पकडायचा आहे आणि इथे असं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बेस छान तयार होईल। तर इथे मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते शिवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि असा छानसा बेस आपला असा तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला जो आहे तो क्विल्टेड पीस घ्यायचा आहे, ज्याला आपण हँडल लावले होते तो पीस घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला ओपन बाजू जिथे आहे तिथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। मी इथे दोन्ही बाजूने पिनअप करून घेणार आहे। आपल्याला इथे बेस कट करण्यासाठी कपडा हलू नये म्हणून मी सगळ्या बाजूने पिनअप करून घेणार आहे। इथे आपल्याला जसं आपण अस्तरचा बेस तयार केला होता तसं आपल्याला ह्या क्विल्टेड पीसचा बेस तयार करायचा आहे। त्यासाठी खालून जे आहे ते 2.25 इंचावर मार्क करायचं आहे आणि वरून जे आहे ते आपल्याला 2.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। 2.25 बाय 2.25 इंचाचा हा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आणि असा बेस जो आहे तो बनवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हा जो आपण ही बॅग बनवत आहोत ती खूप नवीन ट्रिकने आपण तयार करणार आहोत। इथे तुम्हाला कुठेही पाइपिंग करायची गरज पडणार नाही आणि इथे तुम्हाला कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत आणि नवीन ट्रिकने आपण चेन इथे जॉईन करून घेणार आहोत। त्यानंतर इथे दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने बेस जिथे आपण कट केला होता तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी इथे शिवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला कुठेही पाइपिंग करायची गरज पडणार नाही, तर रफ एजेस तुम्हाला कुठेही दिसणार नाही। अशा पद्धतीने न्यू ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत। तर इथे जे आहे ते आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे जिथे आपण टिपा मारल्या होत्या त्या पॅक टिपा मारायच्या आहेत, डबल टिप मारून घ्यायची आहे, नंतर तुम्हाला कधी कुठेही चान्स मिळणार नाही। तर अशा पद्धतीने बेस व्यवस्थित जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर ज्या मध्ये पॉकेट असलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे अस्तर ठेवायचं आहे ना। बाहेर जो आहे तो उलटा भाग आहे आणि असं उलट्या भागाला आपल्याला दोन्ही भाग उलटे आहेत आणि अशा पद्धतीने जॉईंट आहे तर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून दोन्ही बाजूंचे इथे अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे। अस्तराचा जॉईंट आणि आपल्याला पीसचा जॉईंट आपल्याला एकावरती एक अशा ठेवून दोन्ही बाजूने पिनअप करून आपल्याला सगळ्या बाजूंनी पिनअप करून आपल्याला सगळ्या बाजूंनी आता शिवून घ्यायचं आहे। तर इथे सगळ्या बाजूने काठावरती आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे जे आहे ते शिवून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता इथे जे आहे ते मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर जे छोटे पीस आहेत आपण शिवलेले ते घ्यायचे आहे, त्याला सुद्धा मी नॉन ओव्हन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 17 बाय 5 इंच आहे। दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक चेन लागणार आहे आणि त्याला मी रनर लावून घेतलेला आहे चेनला आणि चेनची लांबी जी आहे ती आपल्याला 12 इंच घ्यायची आहे आणि इथे जे आहे ते चेन आपल्याला इथे आता जॉईन करून घ्यायचे। त्याला आपल्याला अस्तर सुद्धा लागेल। अस्तरची लांबी रुंदी सुद्धा सेम आहे, 17 बाय 5 इंच याची अस्तरची लांबी आणि रुंदी आहे। त्यानंतर आपल्याला चेनचा सेंटर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। तर इथे मी चेनचा सेंटर काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला अस्तरचा सुद्धा सेंटर काढायचा आहे आणि क्विल्टेड पीसचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि क्विल्टेड पीसचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटर काढायचं आहे। आणि आपल्याला आता त्यानंतर चेन जी आहे ती चेनची सरळ बाजू क्विल्टेड पीसवर ठेवायची आहे, सेंटरवरती सेंटर ठेवायचा आहे। चेनचा सेंटर आणि क्विल्टेड पीसचा सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला याचा सुद्धा अस्तरचा सुद्धा सेंटर याच्यावरती ठेवून आपल्याला इथं सरळ शिवून घ्यायचं आहे आणि इथे शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने अस्तर जो आहे तो अशा खाली फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला चेनीच्या बाजूला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा क्विल्टेड पीस घ्यायचा आहे, त्याचा सुद्धा सेंटर काढून घेतलेला आहे मी। त्यानंतर चैनीवरती आपल्याला जे आहे ते क्विल्टेड पीस ठेवायचा आहे। त्यानंतर अस्तरचा सुद्धा सेंटर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने उलटा करून आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने क्विल्टेड पीस आणि अस्तर मी चेनला जॉईन करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, नंतर आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच दोन्ही बाजूंनी करून घेतलेला आहे। त्यानंतर क्विल्टेड पीस जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे, जॉईंट एकावरती एक आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे जिथे जॉईंट आहे तिथे। तर दोन्ही बाजूने सेम आपल्याला इथे जे आहे ते क्विल्टेड पीसवरती मी इथे पिनअप करून घेणार आहे आणि जॉईंट एकावरती एक ठेवलेला आहे ते सरळ शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते चैनीवरती अशा पद्धतीने
फोल्ड करायचं आहे आणि जे शिवलेलं आहे आपण इथे मार्जिन ते अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहेत आणि इथे जे आहे ते चैनीवरती याचा सेंटर आला पाहिजे, म्हणजे जॉईंट जो आहे तो चैनीवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि अस्तर सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला याचा जॉईंट जो आहे तो चैनीवरती आला पाहिजे, चैनीच्या मध्यभागी। तर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे चैन आणि आपलं क्विल्टेड पीस, दोन्ही पीस जे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि इथे जे आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूने पिनअप करून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही बाजूने पिनअप करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे। तुम्ही खालून सुद्धा 2 इंचावर मार्क करू शकतात आणि अशा पद्धतीने सरळ जे आहे ते लाईन एक ड्रॉ करून इथे एक टिप मारून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही खालून सुद्धा 2 इंचावर असं मार्क करू शकतात। तर शक्यतो असं खालूनच 2 इंचावर मार्क करा। तर इथे 2 इंचावर असं मी मार्क केलेलं आहे। इथे सरळ एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि इथे लाईनीवरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे। जिथे आपण लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनीवरती आपल्याला इथे आता शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित पिनअप करून घ्या आणि इथे शिवून घ्या। तर इथे दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा हा कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूचा कट करून घ्यायचा आहे। तर मी दोन्ही बाजूंचे पीस जे आहेत ते इथे कट करून घेतलेले आहेत। ही न्यू ट्रिक आहे, न्यू ट्रिकने आपण चेन लावलेली आहे, खूप सुंदर याचा आकार दिसतो। तर अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते असं वरती ओढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सगळ्या बाजूंनी असं शिवून घ्यायचं आहे नंतर। तर व्यवस्थित जे आहे ते अस्तर जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढायचं आहे आणि दोन्ही पीस एक जॉईन करून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही पीस जे आहेत ते असे मी जॉईन करून घेणार आहे। तर मी ते जॉईन करून घेतलेला आहे आणि असा एक पीस आपल्याला बघू शकता कुठेही तुम्हाला रफ एजेस दिसणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून तयार केलेलं आहे। त्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने हा पीस जो आहे जिथे जॉईंट आहे, जिथे कोपरा आहे तिथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि हा कोपऱ्यापासून आपल्याला इथे कोपरा आहे तिथे मी पिनअप करून घेणार आहे दोन्ही बाजूंना आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा इथे कोपऱ्यावरती अशी फोल्ड करायची आहे आणि कोपऱ्यावरतीच आपल्याला असं पिन लावून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी। तर मी इथे साइडने आपल्याला एकदम काठावरती शिवून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही बाजूंनी बघू शकता, मी झूम पण करून दाखवते, दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर असा एक पीस आपला सिंगल तयार होतो, त्याने जर चेन ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्या चेनमधून जी आहे ती बॅग आपण तयार केली होती अशी आतमध्ये ओढून घ्यायची आहे। बॅग अशी आतमध्ये ओढून इथे जॉईंटला जे आहे ते सरळ भाग जॉईंट असे एकावरती करून घ्यायचे आहेत। एकावर एक ठेवून आपल्याला दोन्ही जॉईंट जे आहेत ते अशा पद्धतीने जॉईंट जे आहे ते एकावरती एक ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे जॉईंटला आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने पिनअप करून शिवून घ्यायचं आहे। तर बॅग आणि आपल्याला हा पीस जो तयार केला होता तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून सगळ्या बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। दोन्ही पीस जॉईन करून घ्यायचे आहेत। तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही दोन्ही पीस जे आहेत ते मी जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर व्यवस्थित जो आहे तो आकार असा बाहेर काढून घ्यायचे आहेत, कोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत। तुम्ही ही बॅग अशी सुद्धा वापरू शकतात, पण आपल्याला नवीन ट्रिकने हे तयार करायचं आहे त्यामुळे मी ती ट्रिक दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत कोपरे आणि कोपरे व्यवस्थित बाहेर काढल्यानंतर जिथे आपण जॉईन केला होता तिथून असं आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळ्या बाजूंनी जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये हा भाग जो आहे तो टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे आणि जिथे हँडल्स आहेत तिथे आपल्याला सगळ्या बाजूंनी शिवून घ्यायचं असं फोल्ड करून। तर मी ते सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा जे चेन जो आहे, चेन जी आहे ती आतमध्ये जाते, चेन आपल्याला वरती दिसत नाही आणि ती आतमध्ये जाते आणि असा आकार जो आहे तो याचा बॅगचा तयार होतो। न्यू ट्रिकने आपण हे बनवलेलं आहे। तर याची लांबी आणि रुंदी सुद्धा सांगते मी। रुंदी जी आहे ती 12 इंच तयार झालेली, लांबी जी आहे ती 10 इंच याची तयार झालेली आहे आणि अशी बॅग जी आहे ती आपली छान अशी तयार झालेली आहे आणि खूप मजबूत ही बॅग आहे
आणि कपडा जो आहे तो पॅन्टचा खूप मजबूत असतो आणि ह्या पॅन्टचं आपण खूप सुंदर असं बॅग बनवलेली आहे। ही बॅग जी आहे ती खूप सुंदर अशी तयार झालेली आहे। याचा आकार खूप सुंदर दिसतो। इथे मी पॅन्टचा वापर केलेला आहे जुन्या पॅन्टचा, तर तुम्ही इथे कपडा सुद्धा म्हणजे प्रिंटेड कपडा जो असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि अशी बॅग जी आहे ती बनवू शकता। बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे ही बॅग, अशी मध्ये खूप छान दिसते आणि याची चेन जी आहे ती मध्ये आहे। आपण ही न्यू ट्रिकने तयार केलेली बॅग आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर इथे जे आहे ते मी पॅन्ट जे आहे ते मला पॅन्टचा फक्त खालचा भाग जो आहे तो पायाचा तोच लागलेला आहे आणि ही बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। खूप फिनिशिंगने ही बनवलेली आहे मी, खूप छान अशी तयार झालेली आहे। आणि यामध्ये जे आहे ते 2 पॉकेट्स जे आहेत ते दिलेले आहेत। यामध्ये तुम्ही छोटे मोठे सामान ठेवू शकता, तुमचं पर्स तुमची छोटी पर्स ठेवू शकतात आणि किंवा मोबाईल वगैरे सुद्धा मावेल एवढा मोठा हे जे मधला जो पॉकेट आहे तो आपला इथे तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही पॉकेट ठेवू शकतात, पैसे ठेवू शकतात आणि मोबाईल सुद्धा ठेवू शकतात, एवढा मोठा स्पेस मधल्या ज्या पॉकेटमध्ये आहे। तर बराचसा मोठा स्पेस आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि इथे जे आहे ते तुम्ही प्रिंटेड कपडा वापरा तर खूपच छान दिसेल। ही जी बॅग आहे ती खूप छान अशी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।